ख्रिस्त येशूच्या पवित्र नावामध्ये तुम्हाला सर्वांना सलाम, आशीर्वाद. प्रियजन हो, आज आपण ज्या विषयावर मनन करणार आहोत, थोडक्यात तो विषय आहे धन्य. आपण कधी आणि कशा प्रकारचे धन्य बनतो? एक स्टोरी सांगतो, की काही गोष्टी माझ्या जीवनामध्ये घडल्या. खूप विरोध, सगळीकडून खूप विरोध आणि मी अक्षरशः पिंजून गेलो. अँक्साइटी वाढली. डॉक्टरांनी डायग्नोज केलं अँक्साइटी. एम-डी फिजिशियन, गोल्ड मेडलिस्ट डॉक्टरांनी अँक्साइटी डायग्नोज केलं. बाकी सगळं नॉर्मल. आणि मग येता कणकण तापाची, करा तपासणी पापाची. मी माझ्या घरामध्ये गुडघ्यावर गेलो आणि प्रार्थना केली. तेव्हा माझं काय चुकतंय? देव ऑलरेडी एका विशिष्ट प्रकारच्या दुःखरूप भट्टीतून, ज्याला आपण फायरी फायनान्स म्हणतो किंवा ज्याला आपण डिफायनरी मोमेंट म्हणतो किंवा मग एक विषय आहे क्रुसेबल. तर त्यातून आपल्याला घेऊन जात असतो. आणि त्यावेळेस हबक्कूकचा ग्रंथ त्याच्या 3ऱ्या अध्यायाच्या 17व्या वचनामधून देव माझ्याशी बोलला, "अंजिराचं झाड न फुललं, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचं उत्पन्न बुडालं, शेतात धान्य न पिकलं आणि गोठ्यात गुरेढोरे न उरली, तरीही मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास आणि उत्साह करीन." आणि मग माझ्या जीवाला खूप समाधान झालं. या वचनामुळं समाधान झालं. "मॅन कॅनॉट लिव्ह बाय ब्रेड अलोन, बट द वर्ड ऑफ गॉड." मला कोणी सांत्वन करू शकत नव्हतं. माझ्याकडून कोणाचं सांत्वन होऊ शकत नव्हतं. मग आपण धन्य कसे होतो हा जो तो विषय आहे. तर आज आपण अनुवादाचा ग्रंथ याचा 33वा अध्याय आणि 29व्या वचनामध्ये पाहणार आहोत. त्या ठिकाणी म्हटलं, की "हे इस्रायला, तू धन्य आहेस." परमेश्वराने जे उद्धारलेले लोक आहेत ते धन्य आहेत. आता जे पहिलं वचन आपण हबक्कूकच्या ग्रंथामधून पाहिलं. आता हबक्कूक हा मुळातच हबक्कूक शब्दाचा अर्थ होतो, की देवाला आलिंगन देणं. आलिंगन देणं आणि अर्थात देवबापाला आलिंगन देणं. आता ज्यावेळेस आपण दोघं एकमेकांना आलिंगन देतो, त्यावेळेस आपलं हृदय, आपण जर देवबापाला आलिंगन दिलं, मी एक उभय पुत्र आहे आणि माझा बाप प्रभू येशू ख्रिस्त आहे. जर मी आलिंगन दिलं, तर माझ्या बापाचं आणि माझं हृदय, हृदयाला हृदय केलं. तर त्याला हबक्कूक म्हणतात. आलिंगन देणं. हबक्कूकच्या पुस्तकातून देवबाप बोलला, आपण कितीही संकटातून गेलो, कितीही कशाही परिस्थितीतून गेलो, की तरी पण इस्रायलाला जे धन्य म्हटलेलं आहे, ज्या लोकांचा देवबापाने उद्धार केलाय. जर आज तुमचा आणि माझा उद्धार झालेला आहे आणि सध्याची परिस्थिती खूप धकाधकीची आहे आणि अशा छळाच्या परिस्थितीतून आपण अन्यायकारक परिस्थितीतून चाललेलो आहोत, तरी पण आपण धन्यच आहोत. पवित्र शास्त्र सांगतं योहान सुबोधमानच्या 15व्या अध्यायाच्या 25व्या वचनामध्ये, "दे हेट मी विदाऊट कॉज." काही लोक असणारच आहेत, जे तुमचा विनाकारण द्वेष करतील. पण तुम्ही उद्धारलेले आहात. तुम्हाला ख्रिस्ताने उद्धारलंय. जगाच्या नियंत्याने, जगाच्या निर्माणकर्त्याने उद्धारलेलं आहे. आपण धन्य आहोत. आपण खूप धन्य आहोत. आणि म्हणून धन्य ह्या शब्दावर मनन करत असताना अनुवाद 33-29 हे वचन घरी वाचा. आपण थांबूया. दुसरं अभिवचन अनुवादाचा ग्रंथ याचा अ, 2रा अध्याय, 8वा अध्याय आणि 18वं वचन. या ठिकाणी सांगितलेलं आहे, "एबिलिटी टू प्रोड्यूस द वेल्थ." जर देवबापाने आपल्याला सर्व बाबीत अभिष्ट केलेलं आहे, जर देवबापाने आपल्याला सर्व बाबीत आपलं सहाय्य केलेलं आहे, तर ते सहाय्य होणारही होतं. जेव्हा आपण इस्रायलाचा देव परमेश्वर याबेसाने प्रार्थना केल्याप्रमाणे, "ओ लॉर्ड, यू ब्लेस मी इंडीड, एनलार्ज माय टेरिटरी, लेट थाय हँड बी विथ मी, आय शुड नॉट कॉज पेन." आणि हा वर त्याने इस्रायलचा देव परमेश्वर याच्याकडे मागितला, तो धन्य झाला. तसं ह्या वचनामध्ये अ, अशा प्रकारे म्हटलेलं आहे, म्हणजे अनुवादाचा ग्रंथ याचा 8वा अध्याय आणि 18वं वचन, "ही हॅज गिव्हन यू द एबिलिटी टू प्रोड्यूस द वेल्थ." त्यावेळेस तुम्ही धन्य आहात. जर तुमच्याकडे खूप काही गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत. सगळं पाहिल्यानंतर आपण म्हणतो, की मी धन्य आहे. योबाने पण सगळ्या गोष्टी पाहिल्या, म्हटलं मी धन्य आहे. आपण तेव्हा धन्य होतो, देवबापाने आपल्याला ती एबिलिटी दिलेली आहे. अदरवाईज वी आर नन बिफोर गॉड. आपण झिरो आहोत. जर देवबापाने एखाद्याचा श्वास काढून घेतला, तर तो काय करणार? दावीद राजा म्हटला, "माती तुझी स्तुती करेल काय?" म्हणून याही परिस्थितीमध्ये आपल्याला देवबापाने धन्य ठेवलेलं आहे. अनुवादाचा ग्रंथ 33-29 प्रमाणे 8वा अध्याय आणि 18व्या वचनाप्रमाणे तुम्ही धन्य आहात. आणि मग धन्य म्हणजे आपल्याला ती प्रभूपासून मिळालेली एक प्रकारची बरकत आहे.
आणि म्हणून आपण स्वतःला धन्य समजूया. धन्य म्हणजे इंग्लिशमधून ब्लेस. ब्लेस म्हणजे BLESS म्हणजे बी फॉर बॉडीली ब्लेसिंग्स देवापाने आपल्याला दिले आहेत. एल एल फॉर लेबर आपल्या हाताच्या कमाईला त्याने आपल्याला बरकत दिलेली आहे. बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या परंतु असो. ई फॉर इमोशनल ब्लेसिंग्ज आपल्याला दिलेले आहेत आणि आपल्याला त्यांनी स्टेबल ठेवलेलं आहे. येस फॉर सोशल ब्लेसिंग्ज दिलेले आहेत आणि येस फॉर स्पिरिच्युअल ब्लेसिंग्ज दिलेले आहेत. आपण धन्य आहोत. ख्रिस्ताबरोबर आहोत, आपण धन्य आहोत. नंबर 3 ची गोष्ट पाहूया. पहिले राजे याचा 10वा अध्याय आणि 8वं वचन. आपले लोक धन्य आहेत आणि ते आपल्या समोर राहून आपल्या ज्ञानाचा उपभोग घेत असतात. आता या ठिकाणी आपण शलोमोन राजाविषयी पाहत आहोत. शलोमोन राजाच्या समक्षतेमध्ये राहणारे जे लोक आहेत ते धन्य आहेत. पहिले राजे याचा 10वा अध्याय आणि 8वं वचन. पहा शलोमोन राजाला देवबापाने देवाच्या सेवेसाठी निवडलं किंवा तो प्रभूच्या समक्षतेमध्ये गेला. तरुण असताना कदाचित त्याचं वय 17 ते 19 असेल, 20 पर्यंत. आणि मग त्याने परमेश्वरासमोर हात पसरले आणि देवबाप त्याला म्हटला, "तुला पाहिजे तो वर माग." परंतु तो यहुदी खानदानमधला होता. त्याने एकही गोष्टीची चूक केली नाही. त्याने हावरटसारखं काही वेगळं मागितलं नाही. त्याने सांगितलं, की "देवबापा, हे इस्रायल लोक हे वरिष्ठ लोक आहेत आणि पहा आता जगामध्ये जो सर्वात ज्ञानी मनुष्य होऊन गेला. त्यांचं नाव होतं अल्बर्ट आइन्स्टाईन. जे शोध लावलेले आहेत, त्याच्यामध्ये यहुदी लोकं खूप आहेत. त्यानंतर ख्रिश्चन लोकं खूप आहेत आणि ग्रीक लोकं खूप आहेत. जगाला ज्यावेळेस शोधांची गरज होती, त्यावेळेस ह्याच लोकांनी हे सगळ्या लोकांची जिनिओलॉजी ख्रिस्ताकडे जाते. तर हा यहुदी मनुष्य होता शलोमोन राजा आणि त्याने देवाला योग्य गोष्ट मागितली, की "तू मला विस्डम, ज्ञान दे." देवबापाने त्याला समुद्राच्या वाळूवरची किंवा रेतीपेक्षा अलोट शहाणपण दिलं. आता ब म आ आ घर बांधण्याची रीती आणि समुद्रावरची रीती याच्यामध्ये फरक आहे. समुद्रावरची रीती तुम्हाला पाहिजे असेल तर मी कधी तुमच्याकडे घेऊन येईल. काही अडचण नाही. फक्त मला कॉल करा. मी येतच असतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये. तर अलोट ज्ञान दिलं आणि मग त्या संदर्भात असं म्हटलंय, की ते लोक धन्य आहेत, की जे शलोमोनाच्या समक्षतेमध्ये राहतात आणि त्याच्या ज्ञानाचा उपभोग घेतात. आता आता शलोमोन नाही. आता डायरेक्ट आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताची समक्षता आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या समक्षतेमध्ये आपण ज्यावेळेस राहतो, त्यावेळेस आपण धन्य आहोत. आणि म्हणून प्रत्येक वेळेस त्याच्या समक्षतेमध्ये राहणं किती गरजेचं आहे. मग त्याच्या समक्षतेमध्ये आपण कसं राहू शकतो? पवित्र शास्त्र वाचनाच्या द्वारे नंबर 1 आणि नंबर 2 चर्च अटेंड करणं, बायबल स्टडी अटेंड करणं, चर्चच्या जेवढ्या फॉर्मॅलिटीच्या प्रेयर आहेत, पुरुषांची प्रार्थना, तरुणांची प्रार्थना, बहिणींची प्रार्थना, जे काही आहे त्या सगळ्या गोष्टी अटेंड करणं किंवा सध्याला ते एक नवीन प्रार्थना सुरू झाली आपल्या सर्वांची. ती म्हणजे प्रेयर फॉर द पर्सिक्युटर सेंट्स. जे छळातून चाललेले लोक, नॉट अ सिंगल डे पासिंग विदाउट पर्सिक्युशन इन द ख्रिश्चॅनिटी फॉर द इंडिया इन इंडिया. भारतामध्ये हे चाललेलं आहे. मग त्यांच्यासाठीची प्रार्थना. प्रार्थना करा अखंड म्हणजे ती समक्षतेमध्ये राहणं. मग त्यावेळेस आपण धन्य ठरतो. मग धन्य कधी ठरतो? त्याचा चौथा मुद्दा आपण पाहूया. तो म्हणजे इब्री लोकाचं पत्र याचा 11वा अध्याय आणि 24 आणि 25 या ठिकाणी ही रिजेक्टेड अनगॉडली अँड ही चूज टू बी वाईज अँड ब्लेसेड विथ द पीपल ऑफ गॉड. जगिक लोकांना नाकारणं त्या ठिकाणी आपण मोशेच्या जीवनाबद्दल पाहतो. ही रिजेक्टेड द अनगॉडली. जे दैवी लोक नाहीत, जे देवाचे लोक नाहीत, त्यांच्यामध्ये जगिकता भरलेली आहे, ज्यांच्यामध्ये स्वाभाविकता भरलेली आहे, त्यांना नाकारणं आणि देवाच्या लोकांबरोबर राहणं. पहा, ऑलरेडी देवबापाने मूर्खाची निवड केलेली आहे. ऑलरेडी देवबापाने अज्ञान्यांची निवड केलेली आहे. ऑलरेडी देवबापाने असक्षम लोकांची निवड, वीक असलेल्या लोकांची निवड केलेली आहे. म्हणून असे लोक जे सक्षम नाहीत, जे लोक वीक आहेत, जे लोक फार ज्ञानी नाहीत, त्या लोकांची देवाने निवड केली. त्यांच्याबरोबर राहणं सुद्धा सुख आहे. कारण जिसने मसीह को पाया वो पाक है. ये करिश्मा खुदावंत का है, ये इत्तेफाक नाहीये. तर त्या लोकांबरोबर राहणं, जेव्हा आपण देवाच्या लोकांबरोबर राहतो, तेव्हा ती धन्यता आहे. प्रत्येकाच्या जीवनातून आपण काहीतरी शिकू शकतो. येस, खरं आहे. कारण त्यांनी प्रभूच्या प्रेमाचा अनुभव घेतलेला आहे. प्रत्येकाने प्रभूच्या प्रेमाचा अनुभव घेतलेला आहे. आता मी एक अनुभव घेतला म्हणजे मी पुलपीटवर आहे, पवित्र शास्त्र माझ्या हातामध्ये आहे. जेव्हा केव्हा अ, काही पाड्यांमध्ये सेवा करायला जावं लागतं, त्यावेळेस उपवास-तापास करावेच लागतात किंवा होतातच आपोआप इच्छा असूनही जेवण मिळत नाही. परंतु सेवकाई करणं तर आहेच आणि संत पावलांनी कोरिंथकरांच्या पत्रामध्ये सांगितलं, की पुष्कळ उपवास-तापास त्याचं काही वाटत नाही. काही-काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. भले काही असो, परंतु मला दिलेली धाव मला कंप्लीट करायची. प्रत्येकाच्या जीवनामधून आपण काहीतरी शिकतो आणि मग या वचनामध्ये म्हटल्याप्रमाणे आपण त्यावेळेस धन्य ठरतो, जेव्हा आपण देवाच्या लोकांमध्ये आहोत अँड वी आर रिजेक्टिंग अनगॉडली म्हणजे
बिहोल्ड बॅड कंपनी करप्ट्स गुड कॅरेक्टर. कुसंगतीने नीती बिघडते. मग चुकीच्या लोकांमध्ये राहून आपण वाम मार्गाला लागण्यापेक्षा सध्याचे हे दिवस आहेत, लास्ट ऑफ द लास्ट डेज, आपण आपल्या लोकांमध्ये देवाच्या लोकांबरोबर राहूया. आणि ॲट लास्ट एक वचन आपण पाहणार आहोत. ते म्हणजे अ, याकोबाचं पत्र याचा 2रा अध्याय 5वं वचन, विश्वासात टिकून राहणं. पहा, आपण प्रभूमध्ये आहोत. प्रभू आपल्या विश्वासाची परीक्षा घेतो. त्याला आपण टेस्टिंग ऑफ युअर फेथ म्हणतो. विश्वासाची परीक्षा. प्रत्येक सेवकाला वेगवेगळ्या प्रकारे विश्वासाच्या परीक्षेतून जावं लागतं. त्याची मी ढिगभर उदाहरणं सांगेन. परंतु त्याच्यामध्ये टिकून राहणं. काहीतरी गोष्टी प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतात. इयोबाच्या जीवनामध्ये प्रसंग येऊन गेले, याकोबाच्या जीवनामध्ये प्रसंग येऊन गेले, मोशेच्या जीवनामध्ये प्रसंग येऊन गेले, प्रत्येक सेवकाच्या जीवनामध्ये प्रसंग येऊन गेले. हा झाला पवित्र शास्त्रातला कार्यकाल. परंतु आता पण प्रस्तुत जे सेवक आहेत ना, असेच सेवा प्रत्येकाला देवबापाने दिले नाही. प्रत्येकाला काहीतरी विश्वासाच्या प्रसंगातून तो घेऊन गेला. या सर्व गोष्टीबद्दल आपण देवाचे उपकार मानूया आणि विश्वासाची कसोटी देव घेतो, परंतु यातून टिकून निघण्याचा प्रयत्न पण सॉरी टिकून निघण्यासाठी पण तो आपल्याला कृपा पुरवतो. आणि म्हणून संत पाऊल एका ठिकाणी अशा प्रकारे म्हटला, की "व्हेन आय एम वीक, दॅट टाईम आय एम स्ट्राँग." आणि म्हणून जेव्हा तेव्हा आपण धन्य आहोत, जेव्हा आपण उद्धारलेले आहोत म्हणून आपण धन्य आहोत. त्याचप्रमाणे आपल्याला तेव्हा ॲबिलिटी दिलेली आहे, तेव्हा आपण धन्य आहोत. आपण देवाच्या समक्षतेमध्ये राहतो, तेव्हा आपण धन्य आहोत. आणि पापाचं क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर राहणं, जगिक लोकांबरोबर, दैहिक लोकांबरोबर आणि बऱ्याच काही गोष्टी बोलण्यासाठी, तर अशा लोकांबरोबर राहण्यापेक्षा अ, अ, देवाच्या लोकांबरोबर जे वीक आहेत, जे असशक्त आहेत, जे ज्ञानी नाहीत, अशा लोकांबरोबर राहणं सुद्धा खूप धन्यतेचं लक्षण आहे. आणि ॲट लास्ट जे विश्वासामध्ये टिकून राहणं. आपण प्रभूची सेवा करत आहोत, त्यावेळेस आपल्याला प्रभूच्या सेवेमध्ये, प्रभूच्या सेवकाईमध्ये, प्रभूच्या जीवनामध्ये, प्रभूने सांगितलेल्या गोष्टींमध्ये टिकून राहणं आपल्या सर्वांसाठी खूप आवश्यक आहे. आणि मग आपण धन्य बनतो, जेव्हा आपण टिकून राहतो. प्रियजन हो, धकाधकीचे प्रसंग प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतात. एलिया आणि मोशे पण म्हटले, "प्रभू आता मी मेलेलं बरं." प्रत्येकाला ह्याच अनेकांना याच्यातून जावं लागतं, पण नाही, प्रभू आहे ना. आपण टिकून राहूया आणि धन्य बनणार आहोत. आणि खरोखर आपण उद्धारलेले आहोत म्हणून धन्यच आहोत. या सगळ्या गोष्टीबद्दल देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्म्याच्या नावामध्ये तुम्हाला आशीर्वाद मिळो. तुम्ही धन्यच आहात आणि मी धन्यच आहे. आणि धन्य तो तो प्रभू ज्याने आपल्याला निवडलं. गॉड ब्लेस यू रिचली.